हाय गाईस, आजचा माझा न्यू व्लॉग। आज मी बनवत आहे भाकरी आणि मटण। पोऱ्या बोलतोय मम्मी आज मटण बनव। त्याला आज मटण खायचं होतं तर मी घेतलं आज मटण बनवायला। त्यासाठी लागणारं साहित्य मटण, कांदा, अख्खा गरम मसाला, अद्रक लसूण पेस्ट, मसाला, हळद, मीठ। त्यानंतर मी गॅस पेटवून कुकरान ठेवला। मी कांदा शिजावा तर दुसऱ्या बाजूला ठेवला। मी तवा गरम करण्यासाठी मी आधीच उकळून घेऊन ठेवलं होतं। मला फक्त पीठ मलाचं होतं तर पीठ आता मी घेतला मलून मस्तपैकी माझं पीठ मलून झालेलं आहे। त्यानंतर केला मी उंडा करून झाल्यानंतर मी घेतली भाकर वलावा। एके बाजूला माझा कांदा शिजत होता। भाकर मस्त की वलाला घेतली मी। पीठ थोडा पातळ झाला होता पण मस्त की वल्ल्या, मला वाटले वलणार नाही का भाकर, पण वल्ल्या गेली। वलून झाल्यानंतर मी टाकले एका बाजू माझा कांदा पण शिजत होता आणि भाकर पण वलून जाते ती टाकली मी तव्यानंतर दुसऱ्या बाजू माझा कांदा शिजला होता ते घेतला मी मटण धुवाला। मटण मस्त की स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर टाकला कुकरान टाकला, व्यवस्थित घाटून झाल्यावर त्याला लावला कुकराचा झाकण, ठेवले 7 शिट्या व्हायसाठी। त्यानंतर टाकली वटी दुसऱ्या बाजूला, आलटी पालटी केली मस्त की वटी माझी एक साईडला वट्या झाल्या माझ्या। त्या दुसऱ्या बाजूला माझ्या कुकराला मस्त की शिट्ट्या होत होत्या तर मी भाकर माझी मस्त फाटली एक भाकर, तरी पण मी करायचं काही सोडलं नाही। तर वलून झाल्यानंतर अशा माझ्या वट्या पण माझ्या होऊन गेल्या, बघू शकता तुम्ही। तर कुकराच्या शिट्ट्या मी 7 होण्यासाठी ठेवल्या होत्या। माझा बघू शकता मटण पण मस्त की शिजले। त्यात मी टाकला अद्रक लसूण पेस्ट, हळद, मसाला, मीठ, गरम मसाला टाकून झाल्यानंतर मस्त की व्यवस्थित मिश्रण मी घाटलून घेतलेलं आहे। घाटलून घेतल्यानंतर मी अंदाजाने पाणी टाकलं, कारण जास्त करून मला पातळ नव्हतं करायचं होतं। पाणी बिन टाकून जाऊन ठेवलं, झाकण लावून शिंद दुसऱ्या बाजूला घेतले मी भांडी घासावा, आणि पसारा भरला तर मला चिडचिडपणा जास्त होता। आधीच आपला आऊचं किचन आणि त्यानं काय आवरा पसारा ठेवायचा, तर घेतली मी भांडी बिंडी घासून मस्तपैकी। भांडी बिंडी घासून झाल्या तर तव्यानं होती भाकर तर ती घेतली मी मस्त की भाजून घेतली आणि ती कारली मी तव्यांशी। त्यानंतर मी कपडा भिजवला आणि घेतला किचन साफ करावा। काय किचन पसारा नको, पसारा असला की निश्चित चिडचिडपणा होते। जागच्या जागी सामान ठेवला मस्त कपड्याने किचन पुसून घेतलं। नंतर घेतला गॅस गरम होता पण पुसून घेतला मस्त की किचन माझा साफ झालेला आहे, पुसून घेतला। तवा गरम होता तो बी मी ठेवला जागच्या जागी। त्यानंतर कालता होता धुवाचा एक, तर तो बी धुवून घेतला मी कालता। त्यानंतर बघू शकता आपलं मस्त की भाकर आणि मटण तयार झालेलं आहे। जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। माझ्या पोऱ्याला लागली होती भूक तर त्याला आधी पहिला ताट भरून दिला, त्याने खाऊन बघितलं तर तो बोलते मम्मी किती मस्त झालं आहे। त्याला पाहिजे होतं पाणी तर त्याला पाणी पण देऊन झालं।